सत्यात्मतीर्थ स्वामींच्या चरणास साष्टांग नमन करून मी आजचे माझे प्रवचन सुरू करत आहे. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्. नारायणं गुणैः सर्वैरुदीर्णं दोषवर्जितं नेयं गम्यं गुरुं शापि नत्वा सूत्रार्थ उच्यते. वेदे रामायणे चैव पुराणे भारते तथा आदावन्ते च मध्ये च विष्णुः सर्वत्र गीयते. अभ्रमं भङ्गरहितम् अजडं विमलं सदा आनन्दतीर्थमतुलं तप भजे तापत्रयाम्यहम्. चित्रैपदैश्च गम्भीरैर्वाक्यैर्मानैर्खण्डितैः गुरुभावं व्यञ्जयन्ती भाति श्रीजयतीर्थवाक्. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि. अर्थिकल्पितकल्पोऽयं प्रत्यर्थिगजकेसरी व्यासरार्थगुरुर्भूयात् तस्मादिष्टार्थसिद्धये. पूज्याय राघवेन्द्राय सत्यधर्मरताय च भजतां कल्पवृक्षाय नमतां कामधेनवे. हरि ओम. आज गीता जयंती निमित्ताने आपण भगवद्गीतेसंबंधी थोडेफार माहिती करून घेऊ. भगवद्गीता श्रीकृष्णाने अर्जुनाच्या माध्यमातून अतिशय निर्लसपणे प्रेमाने काही हास्य न ठेवता गुह्य असे पुरुषोत्तमाचे संपूर्ण सत्याचा उपदेश केलेला आहे. गीतेमध्ये एकंदर 18 अध्याय आहेत. त्यातले पहिले 6 अध्याय हे कर्म याविषयी ज्ञान देतात. पुढील 6 अध्यायामध्ये भक्तीविषयी उपदेश दिलेला आहे. त्यानंतर 13 ते 15 या अध्यायामधून ज्ञानाचा उपदेश केलेला आहे. त्यानंतरच्या 3 अध्यायामधून विशेष उपदेश, व्रतवैकल्य, दान, तत्व इत्यादी विषयी जास्त विस्तीर्णपणे त्याचे वर्णन केलेले आहे. आपण सध्या 10व्या अध्यायाविषयी माहिती घेणार आहोत. आता 6व्या अध्यायामध्ये योगाविषयी सांगितलेले आहे. ध्यान योगाला चित्ताची मनाची एकाग्रता हवी. जीवनात आशा आकांक्षा नेमक्या आवश्यक तेवढ्या मोजक्या असाव्यात. दृष्टी शुभ पवित्र असावी. यामुळे चित्त आपोआपच शांत होईल. 7म अध्यायामध्ये रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दाखे पुरुषनृषु. तसेच 9म अध्यायामध्ये अहं क्रतुरहं यज्ञः स्वधानम अहमौषधम मंत्रोहम अहमेवाज्य अहम अग्निरहम हुतम. 7म अध्यायात व 9म अध्यायात विभूतीविषयी एक एक कडी सांगितलेली आहे. इंट्रोडक्शन केलेले आहे. संक्षेपी रूपाने सुरुवात केलेली आहे. तेच पुढे विशेष अधिकारी भक्तांसाठी 10व्या अध्यायात विभूतीची रूपे विस्ताराने सांगितलेली आहेत. हे जरी असले तरी 9व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सर्व समर्पणाविषयी सांगितले आहे. जी जी कर्मे क्षणोक्षणी होतात ती ती ईश्वराला अर्पण करावी. अशा रीतीने चढत्या बांधणीने भक्तांना ज्ञान प्रवृत्त व ज्ञानी करण्यासाठी गीतेतील ज्ञान उलगडत जाणारी क्रमवारी फारच सुंदर म्हणता येईल. मन्मना भवमद्भक्तो मद्याजी मा नमस्कुरु मामे वैश्यसी मुक्तैव आत्मानं मत्परायणः. माझ्यातच मन गुंतव, उत्तम भक्ती कर, मलाच मुख्यतः भजण्याचा स्वभाव असलेला हो. सर्व जीवांतर्गत मीच आहे हे जाणून मला नमस्कार कर व माझ्यातच आसक्तियुक्त मन ठेव. त्यामुळे चिदानंदात्मक अशा मलाच तू प्राप्त होशील. परमात्म्याच्या विभूती परमात्मा स्वरूप म्हणवतात. ती रूपे कोणती तर सत्वम सत्वतामहम म्हणजेच सजातीय असले तरी प्रकर्षाने गुणाधिक्य असलेल्या
गुणाधिक्य देणाऱ्या परमेश्वराची जी रूपे आहेत त्यांना विभूती म्हणून संबोधले आहेत. त्याच अनुषंगाने पुढे जाता विभूतीचा अर्थ ऐश्वर्य, शोभा आणि प्रभाव असाही होतो. योग याचा अर्थ कौशल्य, पूर्ण कर्मे करणे. स्वउन्नतीस प्रत पोचण्यासाठी लागणारी कला म्हणजे कौशल्य. विभूती योग म्हणजे ऐश्वर्य, शोभा आणि प्रभाव प्रकट करण्याचे कौशल्यमय ईश्वरीय सामर्थ्य. हे सामर्थ्य कोठे दिसून येते ते या 10व्या अध्यायामध्ये सांगितलेले आहे. परमेश्वर सामर्थ्याने युक्त आहे, तो बुद्धीचा, महर्षीचा जनक आहे असे अध्यायाच्या पूर्वभागात सांगितलेले आहे. विभूतीचे स्वरूप जास्त श्लोकात सांगितलेले आहेत, म्हणून या अध्यायास विभूती योग असे नाव दिले आहे. तसेच परमेश्वर संपूर्ण विश्वाला पूर्णपणे व्यापून राहिला आहे. कोणत्याही ठिकाणी तो नाही असं नाही. नित्य सर्वगतस्थाणुः अचलोयम सनातनः म्हणजे तो सर्वगत अर्थात सर्व अणुरेणूत व्यापून आहे असं स्पष्ट सांगितलेले आहे. तथापि जिज्ञासू बुद्धीने अर्जुनाने भगवंताला प्रश्न केलेला आहे. परमेश्वर सर्वत्र आहे, तथापि कोणत्या ठिकाणी तो अधिक प्रकट आहे? म्हणजेच सर्व ठिकाणी परमेश्वराची भूती आहे, पण जेथे त्याची विशेष शक्ती प्रकट होते तेथे त्याची विभूती आहे असे म्हटले जाते. भूती आणि विभूती यांच्यामधला हा भेद आहे. साधकाला परमेश्वराचे चिंतन करण्याची इच्छा असते, पण त्याने कशाचे चिंतन करावे? सर्वव्यापक अशा परमेश्वराचे चिंतन कसे करता येईल? चिंतन करण्यास समोर काहीतरी वस्तू पाहिजे. जे वस्तूत अदृश्य आत आहे त्याचे चिंतन कसे होणार? म्हणून विचारले आहे की कोणत्या कोणत्या वस्तूत प्रथम आम्ही परमेश्वराची विभूती पाहावी, परमेश्वराच्या सत्तेचा तेथे कसा अनुभव घ्यावा, परमेश्वराची विशेष विभूती कोठे आहे, त्याच्या अद्भुत शक्तीचा कौशल्यमय योग कुठे दिसून येतो. भगवंताने विस्ताराने अमृतासारखे जन्माचे सार्थक करणारे भाषण दिले आहे. ते मननपूर्वक वाचन व श्रवण करण्यासारखे आहे. भूती आणि विभूती तसेच परमेश्वर स्वरूप जाणून घेऊन भक्तिपूर्वक अंतःकरण ठेवून चिदानंद मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी गीतेच्या 10व्या अध्यायात परमेश्वराने भक्तांचे कल्याण करण्याच्या दृष्टीने अर्जुनास विशेष महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. हे महाबाहो अर्जुना, माझे आणखीन एक महत्त्वाचे म्हणणे पुन्हा ऐक. तुला संतोष होतो हे पाहून तुझ्या हितासाठी ही गोष्ट मी तुला सांगत आहे. देवगणांना, महर्षींना माझ्या उत्पत्तीचे पूर्ण ज्ञान नाही, कारण देवाचे आणि महर्षींचे सर्व प्रकारे आदिकारण मीच आहे. जो मला अजन्मा, अनादी, अनंत आणि सर्वांचा अधिपती असे समजतो, तो मर्त्यलोकात मोहविरहित ज्ञानी होऊन सर्व पापापासून मुक्त होतो. या ठिकाणी विशेष महत्त्वाचे सांगणे असे आहे की सर्व देवांचे आणि ऋषींचेही परमेश्वर आदिकारण असल्याने त्या परमेश्वराला देवही पूर्णपणे जाणत नाहीत आणि ऋषीही पूर्णपणे ओळखत नाहीत. त्या ईश्वराला कधी जन्म नाही. तो अनादी, अनंत आणि सर्वांचा अधीश्वर आहे असे तो जाणतो. तो सत्यज्ञानाने युक्त होऊन निष्पाप बनून मुक्त होतो. 7व्या अध्यायात प्राथमिकपणे मनुष्यासमोर हे जगत आहे. या जगात ईश्वर प्रकट आहे काय या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान म्हणतात, रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मी शशिसूर्ययोः प्रणवा सर्ववेदेषु शब्दाः खै पुरुषनृषु पुण्यो गन्धः पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसौ जीवनं च सर्व तपश्चास्मि तपस्विषु बीजं मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिमतामस्मि तेजस्तेजस्विनामहं बलवतामस्मि कामराग विवर्जितं धर्मो विरुद्धो भूतेषु कामोऽस्मि भरतर्षभ ये चैव सात्विकी भावा राजस्तामश्चाश्च ये मत्त एवेति तान् विद्धि न त्वहं तेषु ते मयि.
हे कुंतीपुत्र अर्जुना, पाण्यामध्ये रस, चंद्रसूर्यामधली प्रभा मी आहे. सर्व वेदांमधला ओंकार मी आहे. आकाशातील शब्द व पुरुषातला पराक्रम मी आहे. पृथ्वीच्या ठिकाणी उत्तम सुवास मी आहे. अग्नीमध्ये तेज मी आहे असे समज. बुद्धिमानांची बुद्धी व तेजस्व्यांचे तेज मी आहे. आणि बलवानांचे इच्छा द्वेषरहित बल मी आहे. हे भरतश्रेष्ठा, सर्व भूतांचे ठिकाणी धर्मानुकूल वासना मी आहे. सात्विक, राजस आणि तामस जे भाव आहेत ते सर्व माझ्यापासून उत्पन्न होतात असे तू समज. मी त्यांच्यात नाही, पण ते माझ्यात आहेत. अशा रीतीने भगवंताने सर्व व्याप्तव्याविषयी सांगितले आहे. तर 10व्या अध्यायात विशेष सामर्थ्य शक्ती असलेले व्याप्तत्व विभूतीचे ज्ञान अर्जुनाला सांगितले आहे. बुद्धी, ज्ञान, अमूढता, क्षमा, सत्य, इंद्रिय निग्रह, मनःशांती, सुखदुःख, उत्पत्ती, विनाश, भय, अभय, अहिंसा, समता, संतोष, तप, दान, यश आणि अपयश हे भिन्न प्रकारच्या प्राण्यात उत्पन्न होणारे अनेक भाव माझ्यापासून उत्पन्न होतात. पूर्वकाली 7 ऋषी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, वसिष्ठ असे 4 म्हणून स्वयंभुव, स्वारोचित, दैवत व उत्तम ते 4 म्हणून माझ्या मनापासून उत्पन्न झालेले भाव आहेत. त्यांच्यापासून या लोकी सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे. जो माझ्या विभूतीला आणि रचनेच्या कौशल्यपूर्ण शक्तीला यथार्थपणे जाणतो तो अविचलित योगाने युक्त होतो. ईश्वर सर्वांना उत्पन्न करतो, सर्वांना प्रेरणा देतो. त्याच्याच प्रेरणेने सर्व वस्तू मात्र आपापल्या कार्यास प्रवृत्त झाले आहेत. हे जाणून साधकाने श्रद्धाभक्तिपूर्वक परमेश्वराचे भजन करावे. ईश्वराच्या ठिकाणी मन स्थिर करावे. ईश्वरी कार्यासाठी आपले जीवन समर्पण करावे. स्वतः ईश्वराचे ज्ञान संपादन करून ते दुसऱ्याला देण्याचा यत्न करावा. ईश्वराच्या गुणाचे संकीर्तन करावे. ईश्वराच्या गुणगानात आनंद प्राप्त झाल्याचा अनुभव घ्यावा. त्याप्रमाणे जे लोक सतत योग करतील त्यांना ईश्वरापासून एक अद्भुत बुद्धियोग प्राप्त होईल आणि त्यामुळे ईश्वराशी संयुक्त होतील. त्यांच्यापासून कधीही दूर होणार नाही. त्यांच्या आत्मबुद्धीत सत्य ज्ञान प्रकाशित होईल आणि त्यामुळे त्यांचे अज्ञान पूर्णपणे दूर होऊन कृतकृत्य होतील. सत्यज्ञानाविषयी 7व्या अध्यायात 19वा श्लोक म्हणतो, बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभः. खूप जन्म झाल्यानंतर शेवटी वासुदेवच एकमात्र पूर्ण देवता आहे असे ज्ञान होते व त्यानंतरच ते मला प्राप्त होतात, म्हणजेच मुक्त होतात. फक्त अशा ज्ञानीजनांना मुक्ती मिळते. परंतु पूर्णत्वाचे ज्ञान असून पुत्र, कीर्ती, शत्रूवर विजय, संपत्ती अशा वासनांनी ज्ञान कमी होते व ते पूर्ण मुक्तीपर्यंत पोचू शकत नाहीत. म्हणून ज्ञानी लोक दुर्लभच असतात. या ठिकाणी बुद्धियोग याविषयी थोडे जाणून घेऊ. ईश्वरविषयक तत्त्वज्ञान जाणतात, उपदेश करतात, त्याचंच रमतात. त्यांचे चित्त सदैव त्याच ईश्वराच्या ठिकाणी लागले योगाने संयुक्त असते. जणू काय बुद्धीत दुसरा विषयच राहत नाही. त्यामुळे ते परमेश्वरापाशी नेहमीच राहतात, परमेश्वराला पूर्णपणे प्राप्त होतात. त्यांचा आत्मा, बुद्धी अशा प्रकारे परमेश्वराजवळ राहतो. याचेच नाव बुद्धियोग आहे. हा बुद्धियोग ज्याला प्राप्त झाला तो नेहमी ईश्वराशी संयुक्त असतो. त्याचा आत्माबुद्धीच्या ठिकाणी परमेश्वर जागृत असतो असे म्हणतात. आत्मबुद्धीच्या ठिकाणी नेहमी परमेश्वराची जागृती होईल तर शुद्ध ज्ञान बुद्धीत चमकू लागते. ज्ञानाचा प्रकाश होताच अज्ञानाचा तत्काळ नाश होतो. अशा अज्ञानाचा नाश झाल्याने साधकाला मुक्ती प्राप्त होते. इतके विवेचन भगवंताकडून श्रवण केल्यानंतर अर्जुन ईश्वराला सर्वत्र मानण्याचे यत्न करू लागला. या अवस्थेत त्याच्या मनात काही शंका उत्पन्न झाल्याने तो भगवंतासमोर मांडित आहे. आपणही त्याचे श्रवण करूयात. कोणकोणत्या भावात ईश्वराचे चिंतन करावे? अर्जुन म्हणाला, तुम्ही परब्रह्म म्हणजे श्रेष्ठ व्यापक समर्थ तत्व, परमस्थान म्हणजे श्रेष्ठ स्थान, परमपवित्र म्हणजे अत्यंत शुद्ध
कोणत्याही प्रकारच्या विजातीय मिश्रणाने रहित जी अंतिम वस्तू ती आहात. सर्व ऋषी तुम्हाला शाश्वत, दिव्य, आदिदेव, अजन्मा, अजनी असे म्हणतात आणि विभू आहे, व्यापक व प्रभावयुक्त आहे. उत्तम पुरुष पुरी वसती इति, विश्वरूपी पुरीत व्यापून राहतो असा तो म्हणत आले आहे. असेच देवर्षी नारद, असित देवल आणि व्यासही म्हणतात आणि स्वतः तुम्हीही मला असेच सांगता. ईश्वराचे म्हणणे आणि ऋषींचे वर्णन एकच आहे, यात काही मतभेद नाही. मतभेद नसल्यामुळे ते यथार्थ मानले पाहिजे. हे केशवा, तुम्ही मला जे सांगता ते सर्व मी सत्य मानतो. हे भगवान, देव अथवा दानव तुमचे स्वरूप जाणत नाहीत. हे पुरुषोत्तमा, भूतांचे उत्पादक, भूतांचे ईश्वर, देवादिदेव जगतपते, स्वतःच आपण आपल्याला जाणता, म्हणून ज्या विभूतींनी आपण हे लोक व्यापून राहिला आहात त्या आपल्या दिव्य विभूतीचे वर्णन मला पूर्णपणे सांगा. हे योगीन, नित्य आपले चिंतन करीत मी आपल्यास कसे ओळखू शकेन? हे भगवान, कोणत्या कोणत्या भावात मी आपले चिंतन करावे? हे जनार्दना, आपल्या कौशल्य योगाचे आणि आपल्या विभूतीचे पुन्हा मला विस्तृत वर्णन करून सांगा. हे अमृतरूप वर्णन ऐकूनही माझी तृप्ती होत नाही. श्री भगवान म्हणाले, आता मी मुख्य विभूती तुला सांगतो, कारण त्याच्या विस्ताराला अंतच नाही. हे गुडाकेश अर्जुना, मी सर्व प्राण्यांच्या ठिकाणी राहणारा आत्मा आहे. भूतांचा आदी मध्य अंतही मीच आहे. आदित्यात विष्णू मी, ज्योती चमकणारा सूर्य मी, मरुतात मरीची आणि नक्षत्रात चंद्र मी आहे. वेदांमध्ये सामवेद मी, देवात इंद्र मी, इंद्रियात मन आणि प्राण्यात चेतना मी आहे. रुद्रात शंकर यक्ष, राक्षसात कुबेर मी, वसूंमध्ये पावक, अग्नीमध्ये मी, पर्वतात मेरुपर्वत मी आहे. हे पार्था, तू मला पुरोहितात मुख्य बृहस्पती समज. सेनापती स्कंद आणि जलाशयात सागर मी आहे. महर्षीपैकी भृगू, वाणीमध्ये एकाक्षर मी आहे. जपयज्ञ आणि स्थावरात हिमालय मी आहे. सर्व वृक्षामध्ये अश्वत्थ, देवर्षीत नारद, गंधर्वात चित्ररथ आणि सिद्धांपैकी कपिल मुनी मी आहे. कपिल याचा अर्थ क म्हणजे सुखरूप, पी म्हणजे जगाचा रक्षण करता, ल म्हणजे लय करणारा, कारण संपूर्ण विश्वभर त्याच्या विभूती आहेत. यासाठी प्राधान्यतः मुख्य विभूती दिग्दर्शनासाठी सांगितलेले आहे. घोड्यात अमृतांपासून उत्पन्न झालेला उच्चैश्रवा, हत्तीत ऐरावत, मनुष्यात राजा मी आहे असे तू समज. हत्याराम वज्र मी, गायीत कामधेनू, प्रजा उत्पन्न करणारा काम मी, सर्पात वासुकी मी, नागात अनंत नामक नाग आणि जलचरात वरुण मी आहे. पितरात अर्यमा आणि नियमन करणारात यम मी आहे. दैत्यात प्रल्हाद, गणना करणाऱ्यात काल, पशुत सिंह, पक्षात गरुड मी आहे. पावन करणाऱ्यात वायू मी आहे. माशात मगर, नद्यात गंगा नदी मी आहे. हे अर्जुना, सृष्टीमात्राच्या आदिमध्यांत मी आहे. विद्यापैकी अध्यात्मविद्या आणि वाद करणाऱ्यांचा वाद मी आहे. अक्षरांपैकी अकार, समासात द्वंद्व, अक्षयकान आणि सर्वतोमुखी सर्वांचा आधार मी आहे. सर्वांचा संहार करणारा, मृत्यू, भविष्यकाळी उत्पन्न होणाऱ्या उत्पत्तीचे कारण मी आहे. स्त्रियांपैकी कीर्ती, लक्ष्मी, वाणी, स्मृती, मेधा, धृती आणि क्षमा मी आहे. सामात बृहत नामक साम, छंदात गायत्री छंद मी आहे. मासात मार्गशीर्ष मी आहे. ऋतूत वसंत ऋतू मी आहे. छळ करणाऱ्यांमध्ये द्यूत, तेजस्व्यांचे तेज मी आहे. जय निश्चय मी आहे आणि सत्वशीलांचे सत्व मी आहे. यादवांपैकी वासुदेव आणि पांडवांचा अर्जुन मी आहे. मुनींपैकी व्यास आणि कवींमध्ये शुकाचार्य कवी मी आहे. शासन करणाऱ्यांमध्ये दंड मी आहे. विजयेच्छूंची नीती, गुह्यगोष्टीतील मौन आणि ज्ञानांचे ज्ञान मी आहे. हे अर्जुना, सर्व भूतांचे बीज मी आहे.
तो मीच आहे. माझ्या वाचून स्थावर जंगम अशी कोणतीही वस्तू नाही. हे परंतप अर्जुना, माझ्या दिव्य विभूती अंतही नाही. विभूतीचा हा विस्तार मी केवळ दिग्दर्शनार्थ सांगितलेला आहे. विभूतीचे लक्षण जी वस्तू वैभवयुक्त, शोभायुक्त आणि प्रभावयुक्त आहे, ती सर्व माझ्या तेजाच्या अंशापासून उत्पन्न झालेली आहे असे समज. हे अर्जुना, तुला इतका विस्तार जाणून काय लाभ होणार? असे समज की मी हे सारे जगत आपल्या एक अंशाने व्यापून राहिलो आहे. अशा प्रकारे श्रीमद भगवद्गीता रूपी उपनिषदात सांगितलेला ब्रह्मविद्येने निश्चित केलेला योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादातील विभूतियोग नावाचा 10वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.